ज्ञानप्रबोधिनीनं शिवगंगा खोऱ्यामध्ये दारूबंदीचं आंदोलन केलं तेव्हा मोठ्या प्रमाणात महिलांचं संघटन झालं. त्यानंतर या विभागाला बचत गटाच्या उपक्रमानं सुरुवात झाली, ती एप्रिल 1995 पासून. यंत्रशाळेच्या कामामुळे खेडशिवापूरमध्ये आपलं हे बचत गटाचं काम पहिल्यांदा सुरू झालं आणि मग हळूहळू ते काम पसरत गेलं. 2 गावातून सुरू झालेलं काम आता 100 गावात पोचलं. तिथून आपण जी सुरुवात केली ते थेट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर सुब्बाराव यांना निवेदन करेपर्यंत आपण काम केलं. बचत गटाचा फायदा कोणाला होतो? तर जी महिला एकल असते तिला होतो, कारण तिला पुरुष माणसांच्या सोबतची कामाची भीती वाटत असते, दडपण येत असतं, सामाजिक संकोच असतो म्हणून. कौशल्य विकासाच्या वर्गाच्या निमित्तानं अनेक महिला पहिल्यांदाच घराबाहेर पडल्या. बचत गटामुळे पैसे हातात आले असले तरी या पैशाचं करायचं काय, ते गुंतवायचे कसे, वाढवायचे कसे, याच्यासाठी आपण प्रशिक्षण दिलं ते स्वयंरोजगाराचं. साधारण गेल्या 10 वर्षांमध्ये दर वर्षामध्ये आपण 1000-1200 महिलांना आपल्या भागातल्या हे प्रशिक्षण देतो आणि त्यातल्या 150-200 जणी स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. अनेक जणी त्यातल्या दुसऱ्यांना रोजगार देणाऱ्या सुद्धा झाल्या आहेत. गेल्या वर्षीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या वर्षीमध्ये अशा सगळ्या महिलांनी बनवलेल्या गोष्टींची विक्री ही 45 ते 50 लाख रुपयाची झालेली आहे. एवढं उत्पादन महिला करू शकल्या.